चंद्रपुर शहर में महारानी हिराई का स्मारक निर्माण कर ऐतिहासिक गोंडकालीन किले के चारों द्वारों को गोंड राजाओं का नाम देने की मांग आयोजित पत्र परिषद में गोंडवाना दर्शन की संपादिका एवं आदिवासी लेखिका उषा किरण आत्राम ताराम ने दी। चांदागढ़ चंद्रपुर यह प्राचीन गोंड राजाओं की राजधानी है और 900 वर्षों के इतिहास वाला गोंड राजनगरी है। अनेक राजाओं के साथ ही महारानी हिराई बिरसा आत्राम यह बहादुर और बुद्धिमान रानी ने 16 वर्षों में 13 युद्ध जीते और अपने राज्य में लोक उपयोगी कल्याणकारी कार्य किए। उत्तम शासक के रूप में उनका नाम इतिहास के पन्नों पर स्वर्ण अक्षरों में लिखा जाना चाहिए था, परंतु ऐसा न होते हुए उनके ही चंद्रपुर की धरती पर उनकी उपेक्षा की गई। इसलिए उनका भव्य स्मारक कहीं नहीं है। किसी भी गोंड नायक का कोई स्मारक नहीं है। अनेक स्मारक और सड़कों का नाम दूसरों के नाम पर रखा गया जिनका कोई संबंध ही नहीं था और चंद्रपुर में गोंड राजाओं के नाम पर एक भी चौक या मार्ग नहीं है। इसीलिए सरकार ने महारानी हिराई का एक भव्य स्मारक दर्शनी भाग में बनाया जाना चाहिए। साथ ही चारों ऐतिहासिक किले दरवाजों को रानी हिराई, खानकिया बल्लार शाह, वीर बाबूराव शेड़मा के और राजे यादव शाह आत्राम का नाम दिया जाए। यह पूरे आदिवासी समुदाय की मांग है। यदि मांगे स्वीकार नहीं करने पर लोकतांत्रिक तरीकों से कड़ा विरोध करने का इशारा आयोजित पत्र परिषद में गोंडवाना दर्शन की संपादिका एवं आदिवासी लेखिका उषा किरण आत्राम ताराम ने दी। मित्रांनो, चंद्रपूरचा इतिहास जर आपण बघितला तर हा गोंडवानाचा इतिहास जवळपास 1600 ते 1700 वर्षांचा इतिहास आहे। आज आपण विचार जर केला तर गोंडवाना म्हणजे आज गोंडवन ज्याला म्हणतात सर्वसामान्यपणे, त्या गोंडवनामध्ये कार्य करणारे, सत्ता गाजवणारे आपले खांडक्या बल्लारशाह, त्यानंतर राजे बीरशाह आणि बीरशाह मरण पावल्यानंतर त्यांची पत्नी महाराणी हिराई यांनी या संपूर्ण राज्याची धुरा सांभाळली। 1857च्या राष्ट्रीय उठावामध्ये ज्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं ते शहीद वीर बाबूराव शेडमाके या जिल्ह्याचं, या संपूर्ण चंद्रपूर शहराला संरक्षक भिंत बांधण्याचं काम करणारे महाराणी हिराई आणि खांडक्या बल्लारशाह या सर्वांचा बलिदान महान आहे, मोठा आहे आणि या चंद्रपूरचा इतिहास हा फार गौरवशाली असा इतिहास आहे आणि या गौरवशाली इतिहासाकडे कानाडोळा आमचं प्रशासन आणि शासन करीत आहे। आणि आज आम्ही या ठिकाणी आदिवासी समाज संपूर्णपणे एकवटलो। या ठिकाणी सर्किट हाऊसला मीटिंग झाली, सभा झाली संपूर्ण समाजाची आणि या ठिकाणी असा ठराव करण्यात आला, सर्व एकमताने ठराव करण्यात आला, सर्व संघटना या ठिकाणी समाविष्ट आहेत आणि यामध्ये ठराव असा करण्यात आला की चंद्रपूर नगरीमध्ये महाराणी हिराई यांचं स्मारक, यांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा या ठिकाणी तयार व्हावा। बाबूराव शेडमा 1857चे शहीद बाबूराव शेडमाके यांचा पूर्णाकृती पुतळा गिरनार चौकात व्हावा आणि राणी महाराणी हिराईंचा पुतळा जटपुरा गेटच्या आतील भागास व्हावा अशा प्रकारचा ठराव या ठिकाणी करण्यात आला। आणि सुरुवातीला आम्ही या सर्व प्रशासन आणि शासनाशी पत्रव्यवहार करणार आहोत आणि समजा प्रशासनाने जर आमच्या मागणीकडे डोळेझाक केली, आमचा गौरवशाली इतिहास जर दाबण्याचा प्रयत्न केला तर आदिवासी समाज रस्त्यावर उतरून आपल्या मागण्या आपल्या पदरात पाडून घेतल्याशिवाय राहणार नाही। चंद्रपूरची महाराणी हिराई आहे, तिने 16 वर्ष राज्य केलं। त्या 16 वर्षामध्ये 13 युद्ध ती जिंकली आणि चांदागड किंवा चंद्रपूर नगरी जी आहे त्याचे संस्थापक गोंडराजे आहे। जवळपास 900 वर्ष त्यांनी इथे राज्य केलं, प्रशासन केलं आणि लोकोपयोगी कार्य केलं, परंतु त्यांच्या नावाने या चंद्रपूर नगरामध्ये एकही चौकाला नाव नाही, एकही गेटला नाव नाही, कुठेही त्यांचा पुतळा नाही आणि कुठेही त्यांचा गौरव नाही। फक्त कागदावरती जो काही इतिहास आणि गुणगान करतात, परंतु प्रत्यक्षामध्ये राणीचा पुतळा असावा, राणी हिराईचा, खांडक्या बल्लाशाचा असावा, वीर बाबूराचा असावा किंवा इतर लोक जे झाले त्यांचं नाव चौकामध्ये रस्त्याला द्यावं असं कुणालाही वाटलं नाही। ही आमच्यासाठी संपूर्ण आदिवासी समाजासाठी एक अपमानास्पद उपेक्षा असलेली एक बाब आहे आणि त्यासाठीच म्हणून आज आम्ही पत्रपरिषद घेतलेली आहे। या पत्रपरिषदेमध्ये आणि आमच्या संपूर्ण आदिवासी समाजाकडून विनंती आहे की जटपुरा जो गेट आहे त्यामध्ये राणी हिराईचं भव्य स्मारक आम्ही उभारू। त्यानंतर चारही जे गेट आहेत ते चारही गेटला आम्ही आमच्या राजाचे नाव देऊ, वीर बाबूरावचा पण पुतळा बसवू, परंतु राणी हिराईचा
पुतळा किंवा स्मारक बनविणे हे आमचा संविधानिक हक्क आहे. कारण या चंद्रपूरची इंच इंच माती सातबारा राणी हिराईच्या नावाने आहे आणि गोंड राजांनी 900 वर्ष इतिहास गाजविला, रक्त सांडविलं, हजारो लोक मेले. त्यांच्या समर्पणाला, त्यांच्या त्यागाला, त्यांच्या क्रांतीला आणि इथला गोंड राजाचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी त्यांचं स्मारक होणं आणि त्याची मागणी करणं हे आमचं काम आहे. आणि जर आमची मागणी जर पूर्ण केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, उपोषण करू, मोर्चा काढू आणि काय करायचं ते आम्ही ठरवू. आणि आमच्या राणीचा इथे स्मारक झालंच पाहिजे यासाठी सगळ्यांनी एकीने लढू.